अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणांची नावं बदलण्याचे चीनचे प्रयत्न हास्यास्पद. परराष्ट्र मंत्रालयानं चीनला फटकारलं. चीनच्या 2 सरकारी माध्यमांवरही घातली बंदी. बीएसएफचे जवान पीके साहू यांना पाकने भारताकडे सोपवलं. अटारी वाघा सीमेवरून पीके साहू भारतात. पंतप्रधान मोदींमुळे माझंही सुहाग परत आलं. पत्नी रजनी साहू यांनी मानले आभार. ऑपरेशन सिंदूर नंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ. आता बुलेट प्रूफ कारमधून फिरणार परराष्ट्र मंत्री. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक. काही महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळण्याची शक्यता. भारत पाक तणावाच्या घडामोडीनंतर आजची बैठक महत्त्वाची. न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे नवे सरन्यायाधीश. राष्ट्रपतींकडून गवईंना 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ. 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत भूषण गवईंचा कार्यकाळ. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गळती रोखण्यासाठी एकत्र येण्याच्या चर्चा. पक्षाच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य. तर एकत्र येण्यासंदर्भात प्रस्ताव आला नसल्याची दादांची माहिती. मुंबई काँग्रेसमधील धुसफूस वाट्यावर. वर्षा गायकवाडांची मुंबई अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी. भाई जगताप, चंद्रकांत हंडोरेंनी घेतली दिल्लीत वरिष्ठांची भेट. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरेंना भेटणार. घोसाळकरांनी काल दहिसर विधानसभा प्रमुख पदाचा दिला होता राजीनामा. ठाकरेंना घोसाळकरांची समजूत काढण्यात यश मिळणार का, याकडे मुंबईकरांचं लक्ष. मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो लवकरच दाखल होणार. दहिसर ते काशीगाव दरम्यान मेट्रोची चाचणी. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा. शिर्डीतल्या साई संस्थानकडे 514 किलो सोनं, 6660 किलो चांदी. तर मोठ्या स्ट्रॉंग रूमची गरज. अंदमान पाठोपाठ केरळमध्येही 2 दिवसात मान्सून दाखल होणार. महाराष्ट्रात 2 जून पर्यंत येणार मान्सून. मुंबई पुण्यात मान्सून पूर्वसरी.